ऑल ऑफ यू हॅपी न्यू इयर. नमस्कार मंडळी, आजचा दिवस खास आहे. जुन्या आठवणींना निरोप देत नव्या आशास, नवे स्वप्न आणि नवे हास्य घेऊन आपण सगळेजण स्वागत करत आहोत न्यू इयर 2026साठी. चला तर मग दाखवते आम्ही कशी धमाल केली ते. चैताली आणि कोमलने अँकरिंगची जबाबदारी घेतली. कॅमेऱ्याची जबाबदारी माझ्याकडे होती. ऑफकोर्स मी व्लॉग बनवणार होती म्हणून ती जबाबदारी माझ्याकडेच आली. आणि स्नॅक्स जेवणाचं सगळं डिपार्टमेंट स्वातीकडे आले होतं. सहभागी व्हायचं आहे इथे. सबने एन्जॉय करना है. कोणीही लाजायचं नाही, कोणी गप्प बसायचं नाही. प्रत्येकाने आपला सहभाग दाखवलाच पाहिजे. आपल्या कला याच निमित्ताने बाहेर येत असतात. त्यातूनच आपल्याला मज्जा आनंद मिळत असतो. पार्टी के लिए जमा हुए हैं. नया साल आने वाला है, उसका वेलकम करना है. और एकीकडे यांचं अँकरिंग चालू होतं आणि आम्ही मात्र स्नॅक्स आणि ज्यूसच पिण्यात दंग होतो. प्रोग्राम में या गेट टुगेदर में छोटा सा हम लोगों ने कोशिश करी है कि सब बैंक वाले मिलके छोटा सा गेट टुगेदर का प्रोग्राम अरेंज करें, ताकि मिलना जुलना भी होता है, जान पहचान भी होती है. अभी इस मौके पे हम लोगों ने थोड़ा सा डिसाइड करे कि छोटे छोटे बच्चे हैं उनके लिए कुछ 2-3 गेम्स हमने प्लान करे हैं. तो बच्चों से स्टार्ट करेंगे, सब बड़े तक के जाएंगे. सबको पार्टिसिपेट करना है. आणि इथे कोणीच हम नहीं नकार दिला नाचेंगे, नाही. हम ये नहीं करेंगे, हम वो नहीं करेंगे, ऐसा कोणीच कुछ नकार नहीं देणार करना नाही. है. सर्वांनी एन्जॉय करायचं आहे. Let's सबने celebrate. enjoy करना है. ठीक है. Let's celebrate. सब बुला के न्यू ईयर का स्वागत करना है. अलिशा तर तयारच होते डान्स करायला. मग काय, देसी गर्लचं गाणं वाजलं आणि ह्या दोघी आमच्या देसी गर्ल्स डान्स करायला लागल्या. त्या काही स्टेजवरनं उतरायचंच नाव घेत नव्हतं. प्रत्येक कपल्सने पुढे येऊन एकमेकांसाठी गाणी म्हटली. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून खेळ खेळले, खूप सारी मज्जा केली, ग्रुप डान्स केला. मराठी, हिंदी, डीजे वाली एकही असं गाणं सोडलं नाही की ज्याच्यावर आम्ही डान्स केला नाही. आणि डान्स करून करून आता आम्हाला भूक लागली. रात्रीचे 10:30 वाजले होते आणि बाहेर कडाक्याची थंडी होती. मग काय, लहानांसोबत सगळी मोठी माणसे गोलाकार करून एकत्र आम्ही सगळीजण जेवायला बसलो. खूप दिवसांनी सर्वजण भेटले होते, त्यामुळे सेल्फी वगैरे झाले. सगळं झाल्यानंतर केक कटिंग केला. मग काय, रात्रीचे 12 वाजायला आले होते. सगळ्यांनी एकमेकांना विश केलं हॅपी न्यू इयर. सरत्या वर्षाला बाय करून 2026साठी नवीन आठवणी तयार करत होतो. तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हॅपी न्यू इयर.